सुजलेला दिसतोय फेस खूपच झोपेतून उठले तर. सूर्यदेवतांनी पण आज छान छान दर्शन दिलेले आहेत. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि ओके, तर आजचा व्हिडिओ असणार आहे इथे बर्गनमध्ये, नॉर्वेमध्ये. मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे फेस मसाज, म्हणजे काइंड ऑफ फेशियल नाही म्हणता येईल, थाय मसाज टाईप आहे ते. तर बघूयात कसा होतो माझा एक्सपिरियन्स आणि मी तुम्हाला सांगेल म्हणजे वर्थ आहे की नाही आहे. कारण की आता मला ऑलमोस्ट इथं 1 year झालंय, पण मी अजूनही एकाच पार्लरमध्ये वगैरे गेली नाही. आणि मला तरी वाटतं असं की तुम्ही महिन्यातून 2 महिन्यातून का होईना एकदा तरी फेस मसाज म्हणजे फेशियल वगैरे करायला पाहिजे. फेशियलनी काही लगेच इन्स्टंट ग्लो येत नाही, बट स्टील जी फेसची मसाज होते ना, त्यामुळे मग आपल्या ज्या स्किन ब्लड सर्क्युलेशन वगैरे प्रॉपर होतं. कारण की आपण घरी एवढं फॉलो नाही करत ना प्रॉपर. तर बट इथे तर मला काही ऑप्शन नव्हतं मिळाले आणि महाग पण खूप असतं. तर इथे बघूयात आता एका ठिकाणी तर मी घेतली अपॉइंटमेंट. जर छान वाटलं तर मी नक्की रिकमेंड करेल सर्वांना. आणि जे नॉर्वेमध्ये पण आहेत माझे फ्रेंड्स इथे, ते पण माझे व्हिडिओ बघत असतात कधी, तर त्यांना पण मिळेल, सांगेल की वर्थ आहे की नाही आहे. तर आता मी तर लोकेशन शोधते आहे. मी भेटते तुम्हाला लोकेशन पुन्हा मला मिळाल्यावर एकदा. ओके, तर मी एकटीच आली आहे. रिधानला घरी सोडले, रिधानच्या डॅडाजवळ. ओके, बाय. जो व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही, तर ॲक्च्युली प्रॉब्लेम असं झालाय की थोडंसं मिसकम्युनिकेशन झालंय. सो त्यांना असं वाटलेलं की माझी बुकिंग आजच आहे, म्हणजे मला पण हेच वाटलेलं की माझी बुकिंग आज आहे. तर मिसकम्युनिकेशनमध्ये तर त्यांच्याकडे आजचा स्लॉट अवेलेबल नव्हता, तर त्यांनी आता मला नेक्स्ट वीकेंडचा स्लॉट दिला. बट त्यांना ते थोडंसं गिल्टी फील होत होतं, म्हणून त्यांनी मला ॲज अ बोनस म्हणून एक प्रेसोथेरपी असतं, ते तुम्ही बघाल व्हिडिओमध्ये आता. तर प्रेसोथेरपी दिली आहे ॲज अ कॉम्प्लिमेंटरी म्हणून, कारण की त्याला वाटलं की आता बाबा मी एवढे आणि आली म्हणून एवढ्या लांबून. तर बस छान होतं, म्हणजे असं वाटत होतं काइंड ऑफ आपण बीपी चेक करताना कसं आपल्याला मशिनी वगैरे लावतात, सो तसं वाटत होतं मला. माझा पण पहिलाच एक्सपिरियन्स आहे, मला माहिती नव्हतं असं काही प्रोसेस असतात म्हणून. तर आणि मी तर म्हणजे जे मसाजच्या हिशोबाने माझ्या डोक्यात होते की मला रिलॅक्स मिळणार आहे आज, तसं बॉडीला तर रिलॅक्स मिळालेलं, बट ते जी प्रोसेस चालू होती तेव्हा माझ्या बॉडीमध्ये असं प्रेस होत होतं ना रे. तर मला असं वाटत होतं की माझी हेड मसाज कोणी करावं म्हणून. तर ओव्हरऑल तर आताचा हा एक्सपिरियन्स तर गुड होता. मी हा पूर्ण एकच ब्लॉगमध्ये टाकेल नेक्स्ट वीकेंडला. तर जे हे आहे फायनल, जी कोबिडो म्हणून आहे एक मसाज, ती मसाज देणार आहे ती.
आणि त्याचे काय 500 नॉक चार्जेस घेणार आहे ती. ओके, तर हा व्लॉग मी पुन्हा कंटिन्यू करेल नेक्स्ट वीकेंडसोबत, म्हणजे एकच याच्यामध्ये टाकेल. तर ओव्हरऑल मला तरी वाटतं की आपण स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे ॲटलिस्ट फेसची तरी, कारण की आता ऑब्वियसली एज पण वाढते. तर फेसची मसाज आणि थोडं मसाज मिळालं तर कोणाला का नाही आवडत, रिलॅक्सेशन होतं सर्व. ओके, तर आतापर्यंतचा असं होता. रिधान वाट बघत असेल घरी. रिधानला माहिती नव्हतं मी बाहेर निघणार, त्याला चॉकलेट देऊन आले. आजचं वेदर पण खूप छान झालेलं आहे आणि ऊन पण आहे. बरं का, तुम्हाला एक थोडासा व्ह्यू दाखव. ही जे आहे या ट्रॅम आहेत आणि हे मेन सेंट्रम एरियामध्येच आहे. जे स्पा सेशन होतं, स्पा सेंटर आहे तिथे. थंडी आहे, ऊन पण दिसते, पण थंडी पण भरपूर आहे. ओके, मजा आली मला. आता ऍक्च्युली मी या संडेचा मी लिटरली वेट करत होती सेशन मुळे, बट मोये हो गया आज का मेरा, बट इट्स ओके. पुन्हा मी नेक्स्ट वीकेंडला तर येणारच आहे. तर आजचा ॲज अ कॉम्प्लिमेंटरी मसाज आपण एन्जॉय करून घेऊयात. थँक्यू. तिच्याकडे 30 मिनिट्सच होते, म्हणून त्या 30 मिनिट्समध्ये तिने मला ती मसाज दिली. असं झालंय ते. सो बस भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मम्मा कुठे गेली होती बेटा? मम्मा कुठे गेली होती?